बातमी आहे विधान परिषद निवडणुकीविषयी। विधान परिषद निवडणुकीमुळे 3 दिवस ड्राय डे असणार आहे। हॉटेल्स आणि बार मालकांची कोर्टामध्ये त्यामुळे आता धाव घेणार असल्याचं सुद्धा कळतंय। 24 जून संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 26 जून पर्यंत हा ड्राय डे असेल। मुंबई, कोकण आणि नाशिकमध्ये 3 दिवस ड्राय डे असणार आहे। 26 जून रोजी शिक्षक आणि पदवीधरसाठी निवडणुका पार पडतायत आणि त्या अनुषंगानेच आपण पाहतोय आता विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने 3 दिवस ड्राय डे असेल। त्यामध्ये हॉटेल्स आणि बार मालक यांनी आता कोर्टात धाव घेणार असल्याची सुद्धा माहिती मिळते, कारण 24 जून संध्याकाळी 6 पासून ते 26 जून पर्यंत हा ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे। यामध्ये मुख्यत्वे मुंबई, कोकण आणि नाशिकमध्ये 3 दिवस हा ड्राय डे असेल। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, आपण पाहतोय विधान परिषद निवडणुकीनिमित्तानं आता 3 दिवस ड्राय डे असेल, मात्र हॉटेल्स आणि बार मालक कोर्टात धाव नेमकी घेतायत, काय नेमकं यामागचं कारण आहे? नक्कीच विधान परिषदेच्या कोकण आणि पदवीधर या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीसाठी 3 दिवसाचा ड्राय डे ठेवण्यात आलेला आहे। मात्र यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान होईल असं हॉटेल मालकांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील पगारावर याचा परिणाम दिसून येईल आणि यासाठीच कुठेतरी या हॉटेल असोसिएशनच्या वतीने आहे ते कोर्टामध्ये धाव घेताना पाहायला मिळतात, कारण की 3 दिवसाचा ड्रायडेंट आहे तो फक्त 1 दिवसाचा ठेवण्यात यावा अशी देखील एक मागणी आहे, ती हॉटेल संघटनेकडून करण्यात येत आहे। त्यामुळे आता कोर्टाचं धाव घेतल्यानंतर या 3 दिवसाचा ड्राय डे 1 दिवसावर येतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर 3 दिवसाऐवजी एकच दिवस ड्राय डे असावा अशी या बार चालकांची मागणी आहे।